शोल्डरमध्ये इंजुरी झाली आहे. ॲमेच्युअर ऑलिम्पियाच्या प्रेपमध्ये जो 360 क्लबमध्ये लाईट वेट कंट्रोल फॉर्म रोटेट डाऊन मसाज करण्यासाठी चाललो आहे, कारण माझी मसल जे टाईट झाली. हॅलो गाईज, वेलकम बॅक टू द चॅनल अगेन. खूप म्हणजे महिन्यानंतर म्हणू शकतो किंवा खूप वर्षानंतर आपण परत एकदा यूट्यूब स्टार्ट करतो आहे, ज्यामध्ये आपण आपले डेली व्लॉग, वर्कआउट व्लॉग वगैरे सगळे पोस्ट करणार आहे आणि सगळं जर्नी तुमच्यासोबत शेअर करायची आहे. खूप दिवसापासून सुरू होतं करूया पण आता फायनली वेळ मिळाला आहे. तर आता मी आहे 360 क्लबमध्ये, जी नवीन जिम खराडीमध्ये ओपन झाले. हा तुम्हाला बॅक साईडला दिसू शकतो, हा टर्फ आहे क्रिकेटसाठी किंवा फुटबॉलसाठी. आणि त्यासोबतच हे इकडं आपलं बॅडमिंटन कोर्टचं काम सुरू आहे. हा टर्फ आहे एवढा, हा सिटिंग एरिया आहे. जिम पण मी तुम्हाला दाखवतो आतमध्ये. आणि मला तुम्हाला एक माझी जी ॲमेच्युअर ऑलिम्पियाच्या वेळी जी म्हणजे कंडिशन होती, जे माझ्यासोबत काय झालं ॲमेच्युअर ऑलिम्पियाच्या वेळी, ते मी तुम्हाला आता शेअर करतो. हां, तर तुम्ही मला इंस्टावर फॉलो करत असाल तर तुम्हाला एक माहीत असेल की माझ्या राईट हँड शोल्डरमध्ये इंजुरी झाली आहे. मी जेव्हा प्रेपमध्ये होतो 1 इयर, ॲमेच्युअर ऑलिम्पियाच्या प्रेपमध्ये जो माझा नोव्हेंबरला शो होता, त्यावेळेस राईट हँड शोल्डरचा माझा ओव्हर यूज झाला होता. शोच्या आदल्या दिवशी थोडं एक बॅग उचलताना ह्या राईट हाताला झटका बसला. त्यावेळेस खूप पेन झालं. लिटरली असं वाटलं की माझा शोल्डर आता डिस्लोकेट झाला आहे किंवा शोल्डर माझा म्हणजे हात तुटला. मला टेन्शन होतं की मी कसं आता जे कॉम्पिटिशनला पोजिंग करणार वगैरे, असं मला खूप टेन्शन आलं. पण त्यानंतर पण मी माझ्या सरांशी बोललो, सगळं डिस्कस केलं. पण मला कॉम्पिटिशनच्या वेळेस म्हणजे गॉड ब्लेस नाही काही पेन झालं आणि आपण चांगल्या प्रकारे कॉम्पिटिशन पार केलं. तुम्ही बघितलं माझं थर्ड रँक आला आणि खुश होतो मी. म्हणजे मला एक्सपेक्ट पण नव्हतं की मी टॉप 5मध्ये पण येईल. मधलं सगळ्यात मोठं कॉम्पिटिशन होतं, जे आपण चांगल्या प्रकारे पार पाडलं. ही एक इंजुरी झाली. आता लाईफमध्ये अपडाऊन होत असतात, इंजुरी होतात, त्यातनं सामोरे जाऊन आपल्याला परत रिबिल्ड करावं लागेल. 0पासून स्टार्ट करायला मी कधीच माघार नाही घेतली. इंजुरी झाली, मी थोडं सिरियस नाही घेतलं या गोष्टीला. पण आता वेळ आली आहे ह्या इंजुरीला सिरियस घ्यायची. थोडं स्ट्रेंथिंग करू शोल्डरला आणि आपण थोडी एक्सरसाइज करू, जे मी तुम्हाला दाखवतो. आता मी चाललो आहे जिममध्ये, तर चला आपण जिममध्ये भेटू. हा आहे एंट्रन्स जिमचा. थोडं काम अजून जिमचं सुरू आहे. टोटल जिम अजून ओपन नाही झालेली, फक्त वर्कआउटसाठी आपण जिम ओपन केलेली आहे. हे आहे कार्डिओ सेक्शन आणि इकडं सगळं वेट ट्रेनिंग सेक्शन आहे. डिवाईड केलेलं आहे. लेग सेक्शन, चेस्ट सेक्शन, बॅक सेक्शन, शोल्डर आणि आर्म्सचं सेक्शन, असं वेगवेगळं डिवाईड केलेलं आहे. हा आहे ॲक्टिव्हिटी हॉल. इथं तुम्ही झुंबा, क्रॉसफिट वगैरे किंवा वॉर्मअप, स्ट्रेचिंग वगैरे करू शकता. तर हा पूर्ण आहे जिमचा वेट ट्रेनिंगचा फ्लोअर. सो हे आहे वॉशरूम, एवढं मोठं वॉशरूम. थोडं काम बाकी आहे अजून वॉशरूमचं. लॉकर आणि इथं स्टीम बाथ, इथं जकुझी आईस बाथ आणि इथं टॉयलेट, वॉशरूम. सो बिग मिरर. जोपर्यंत शोल्डर प्रॉपर रिकव्हरी नाही होत, तोपर्यंत कोणताच वर्कआउट नाही करता येणार आपल्याला. स्ट्रेंथिंग करावं लागेल फक्त शोल्डरला. विल स्टार्ट द वर्कआउट. 1 2 3 4 5 देन कॉन्ट्रॅक्ट. 1 कॉन्ट्रॅक्ट, रिलीज 2. सो थोडी आपलं स्ट्रेंथिंग करायचे. फ्रंट, अँटेरियर, लॅटरल या दोन्हीच्या मध्ये. अप, रोटेट, डाऊन, अप, रोटेट, डाऊन. राईट हँड शोल्डर असून लेफ्ट हँड शोल्डर सारखी ताकद कमी आहे. सो इज डन फॉर डे. भेटूया आता घरी जाऊन मील वगैरे करू, थोडा आराम करू. सो फायनली आपण आता घरी आलो आहे. येतानाच वाटीमध्ये मी थोडं लंच केला होता आणि आता थोडं एक नॅप घेणार. तेच फायनली माझी नॅप घेऊन झालेली आहे. जस्ट उठलो, फ्रेश झालो, थोडं खाल्लं वगैरे. आणि आपण आता रिकव्हरी टोटल सिरियस घेतलेली आहे. त्यामुळे आपण आज जी एक्सरसाइज केली त्यानंतर आपण थोडं आता मसाज करण्यासाठी चाललो आहे. थोडं बायसेप, बॅक आणि थोडे मसल्स थोडे आपण रिलॅक्स करून घेणार आहे. आणि हे आपला थोडा आउटफिट
सो चला जाऊया, मसाज करूयात. आणि एक गोष्ट सांगतो तुम्हाला मित्रांनो, एक मिनिट. बॉडी बिल्डिंग खरंच एवढी सोपी नाही आहे. तुम्हाला म्हणजे मला 8 वर्ष झालं ट्रेन करतो आहे बॉडी बिल्डिंगमध्ये. कधी एवढी इंजुरी नाही झाली सिरियस लाईफमध्ये. पहिल्यांदा मला इंजुरी झाली असं म्हणू शकतो मी. आणि आता मला तिला फेस करावं लागेल. लाईफ आहे, अपडाऊन होत राहतात, करावं लागेल तरच. आणि परत आपण रिकव्हरी करून परत आपली प्रेप मे बी स्टार्ट करेल. फायनली गाईज वी आर हिअर फॉर मसाज. सो आता आपण चेंज करूया आणि इथं आपलं मसाज करायचं आहे. डन विथ मसाज. कपिंग शूट नाही करू शकलो कारण की कोणी नव्हतं कॅमेरा धरायला. सो आजचा मसाज सेशन तर आपला कंप्लीट झाला आहे. सो गाईज व्हिडिओ कसा वाटला मला सांगा. लाईक करा, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ मराठीमध्ये असू दे किंवा हिंदीमध्ये करू हे पण मला तुम्ही कमेंटमध्ये सांगा.